एकादशी व्रत सोमवार न करती, एकादशी व्रत सोमवार न करती, कोणत्याची गती होईल नेम, काय करू बहु वाटेत आंधळे सकळ बहिर्मुख, हरिहराशी नाही बोट बरी वाती, कोणत्याची गती होईल नेम, काय करू बहु वाटेत आंधळे सकळ बहिर्मुख, तुका म्हणे नाही नारायण प्रीती, तुका म्हणे नाही नारायण प्रीती, कोणत्याची गती होईल नेम, काय करू बहु वाटेत आंधळी सकळ बहिर्मुख, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अत्यंत्र जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तुम्ही विश्व विश्वनाथ दिनरंग मियानाथ कृपा कराल ते तुम्ही पाया पडिलो बरावी, एकादशी व्रत सोमवार न करीती, कोणत्याची गती होईल नेनो, काय करू बहु वाटेत आंधळी सकळ बहिर्मुख, शिवकर्ता निवडलेला रंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या रंगातून जगद्गुरु श्री तुकोबा समाजाची अवस्था पाहून समाजाविषयी कल्याणाची तळमळ या अभंगातून महाराज व्यक्त करते. सालाबादप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त आंबेवाडी बेळगाव या सर्वांच्या सहकार्याने महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपन्न होणारा नामोत्सव, त्या नामोत्सवातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला भाग्याने आलेली आहे. तेव्हा काहीच यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आ समाजाविषयी जी कल्याणाची तळमळ आहे ती तळमळ व्यक्त करतात. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. पण ती स्वतः करता तळमळ आहे. प्रत्येक जीव काही ना काहीतरी मिळवण्याकरता तळमळ करतो जीवनामध्ये.
जो स्वतःच्या जीवनामध्ये तळमळ करतो, तळमळीचा विचार करतो, तो दुसऱ्याच्या जीवनातली तळमळ जाणू शकत नाही, जाणू शकत नाही. का? त्याचा विचार थोडासा वेगळ्या रूपाने म्हणता येईल. ज्याच्या स्वतःच्या जीवनातलं कर्तव्य पूर्ण झालेलं नाही, तो दुसऱ्याच्या कर्तव्य पूर्ती करता प्रयत्न करू शकत नाही. जीवाचं जीवन म्हणजे अपूर्ण आहे आणि संतांचं जीवन म्हणजे पूर्ण आहे. जे पूर्णत्वाला प्राप्त झाले तेच अपूर्ण ज्यांचं जीवन आहे त्यांचं पूर्ण कसं होईल तेच तळमळ व्यक्त करू शकतात. आमची तुमची तळमळ काहीच कामाची नाही, काहीच कामाची नाही. तुकोबराय वर्णन करतात, तो मासा सामान्य आहे पण स्वतःचा जीव वाचवण्याकरता तळमळ करतोय. स्वतःचा जीव वाचवण्याकरता तळमळ करतोय. संत जगाचा जीव वाचवण्याकरता तळमळ करतात. बुडत हे जन तो कळवा निर्माण होण्याकरता त्या मानाचं अंतःकरण लागतं. त्या मानाचं अंतःकरण लागतं. कळवा आणावा का यावा? यावा. आणलं जातं त्याला म्हणतात नाटक. आणलं जातं त्याला नाटक म्हणतात. म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये ही उभी राहणारी माणसं हा सगळी बोलणारी कळवणे पण नाटकी हे सगळे नाटकी. अहो कोणी जर त्यांच्या वार्डातला त्यांच्या मतदारसंघातला कोणी जर वारला तर त्याच्या दुःख सांगण्याकरता सुद्धा ही माणसं येतात. दुःख सांगण्याकरता सुद्धा येतात. पण हे खरं अंतरातून हे नाही बरं का, लक्षात ठेवा.
अंतरातून नाही येत. पण संतांचं अंतःकरण असं आहे. तुका म्हणे सुख पराविया सुखे पराविया सुखे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हा संतांचा स्थायी स्वभाव आहे. संतांचा स्थायी स्वभाव आहे. स्वाभाविक रचना असते अंतःकरणाची, तिथं हा कळवळा निर्माण होतो. लक्षात ठेवा. नंतर तुकोबाने वर्णन केले. तुका म्हणे वाव पोटी मधुरा वाणी ओटी. तुका म्हणे वाव पोटी. त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी जागा आहे. आमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याचा विचार करायला जागाच नाही. हम दो आणि हमारे दो. याच्या पलीकडे आमच्या अंतःकरणात जागाच नाही. पण संतांचं अंतःकरण एवढं विशाल आहे. त्या पाण्याचं वर्णन केलेलं आहे. पाणी धो पाऊस पडावा आणि पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहत येतं वाहतून ते रस्त्यातून गटाराला जातं. गटारातून गटारे भरून ते तलावाला जातं. पाणी केवढं होतं? जेवढा तलावाचा आकार आहे तेवढं पाणी आकार धारण करतं. बरोबर. जेवढा तलावाचा आकार आहे तेवढं पाणी आकार धारण करतं. लक्षात ठेवा. पाण्याला आकार नाही. पाण्याला आकार नाही. पण जेवढं तलाव असेल त्या तलावाच्या आकार होतं. एरवी ते तांब्यातही बसतं. बरं. एरवी ते बाटलीतही बसतं. बाटलीत बसणारं पाणीच तेच कालांतराने तलाव भरल्यानंतर तलाव ओसंडून ते पुन्हा नदीला जातं. नदीतून वाहत ते समुद्राला जातं. समुद्र जेवढा आहे तेवढं पाणी होतं. अशी अवस्था संतांच्या अंतःकरणाची. अशी अवस्था संतांच्या अंतःकरणाची आहे. असं ज्यांचं विशाल अंतःकरण आहे तीच मंडळी जगाच्या बाबतीत काहीतरी कल्याणाचा विचार करू शकतात. कल्याणाचा विचार करू शकतात. किंवा संत महात्म्यांनीही जगाची अवस्था परिस्थिती पाहिली आणि पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आले या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. पण तुकोबारांना झालेलं दर्शन आहे. तुकोबारा म्हणतात त्या जगामध्ये अज्ञानी लोक जास्त आहेत. अज्ञानी लोक जास्त आहेत आणि बहिर्मुख वृत्तीचे लोक जास्त आहेत. शहाण्यांचा विचार करावा का अड्याण्यांचा विचार करावा? ज्ञानांचा विचार करावा का अज्ञानांचा विचार करावा? अंतर्मुख वृत्तीचे लोक आहेत त्यांचा विचार करावा का बहिर्मुख वृत्तीचे लोक त्यांचा विचार करावा? दुसऱ्या भाषेत बोलतो
सुखी आहेत त्यांचा विचार करावा का दुःखी आहेत त्यांचा विचार करावा? जे जेवले त्यांचा विचार करावा का जे उपाशी राहिले त्यांचा विचार करावा? उपाशी लोक अधिक आहेत, दुःखी लोक अधिक आहेत आणि त्यांची सगळ्यांची गणना अज्ञानामध्ये. आणि अशी अज्ञानी लोकांची संख्या अधिक आहे. म्हणजे लोक उपाशी आहे, बरं, दुःखी आहे. यांची व्यवस्था कोण करावी हो? हे केली तर देवानी करावी, नाहीतर संतांनी करावी. याच्या व्यतिरिक्त त्यांची व्यवस्था जगाच्या पाठीवरती कोणीही करू शकत नाही. कोणी म्हणत असेल आम्ही करू, शक्यच नाही आहे, शक्यच नाही. हो, यांची व्यवस्था करण्याकरता देव आहे आणि यांची व्यवस्था लावण्याकरता संत आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त या संपूर्ण विश्वाची व्यवस्था कुणीच लावू शकत नाही. आम्ही तुम्ही समाजाची अस्ताव्यस्त करू, समाजाची अस्ताव्यस्त करू, पण अस्ताव्यस्त झालेल्या समाजाला व्यवस्थित आणणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. गुरुवारी साखरे मला सांगत असतात की महाराज म्हणतात 4 म्हशीवरून चांगला आहे, 4 म्हशी वरून चांगला आहे, पण अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. लक्षात ठेवा. म्हणून बरेच लोक गोठा काढतात, म्हशी वळण्याचं काम करतात. सोपं आहे, सोपं आहे. पण अज्ञानी मार्गाला सन्मार्गाला लावणं फार कठीण आहे, फार फार कठीण आहे. लक्षात ठेवा, फार कठीण आहे. एक जाता जाता मुद्दा सांगतो, फक्त ऐकून सोडून द्या. अज्ञानाला ज्ञानी केल्यानंतर तो ज्ञानी उडतल्याशिवाय राहत नाही आपल्याविषयी. लक्षात ठेवा, ही माणसाच्या स्वभावाची रीत आहे. भस्मासुर होतात, भस्मासुर माणसं. म्हणजे अज्ञानाला ज्ञानी केल्यानंतर सुद्धा ही भस्मासुर होतात हे संतांना माहिती असून सुद्धा अशांना सन्मार्गाला लावण्याकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली, ही सामान्य गोष्ट नाही. आणि या भावनेतून संत समाजाविषयी बोलतात, अतिशय तळमळीनं बोलतात, अतिशय तळमळीनं. का अखिल विश्वाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली अत्युच्च कोटीची करुणा आहे, करुणा, अत्युच्च कोटीची करुणा आहे. तुकोबारांचा एक अभंग आहे गातेमध्ये, बराच मोठा आहे. विषयासक्त लोकांचं वर्णन केले त्याच्यामध्ये, बरोबर वर्णन केले, महाराजांनी केले, शब्दचित्र प्रगट केले आणि निर्माण करून शेवटी वर्णन करता 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 शेवटी तुकोबरावे देवा आशांचाही उद्धार झाला पाहिजे, आशांचाही उद्धार झाला पाहिजे. म्हणजे अशा लोकांच्या विषयी अंतःकरणामध्ये तळमळ संतांच्या व्यतिरिक्त कोणाच्याच अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकत नाही. आणि त्या तळमळीनं तुकोबरांच्या मुखातून शब्द हे बाहेर पडलेले आजच्या अभंगातले, अतिशय मार्मिक आहे. काही शब्द ऐकल्यानंतर आपल्याला थोडंसं वाईट वाटण्यासारखं आहे. जर आपल्याला आपल्या कल्याणाची जर जाणीव झाली तर संतांचे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला नक्की दुःख होईल
आणि आपल्याला आपल्या जर कल्याणाची जाणीव जर नसेल तर पालत्या घागरीत ती पाणी असंही बोलले. अतिशय तळमळीनं तुकोबाराय बोलले, तो फार तळमळीनं बोलले. आणि त्या तळमळीच्या पोटी महाराजांच्या वाणीमध्ये शब्द राहिले नाही. आमच्या तुमच्या जीवनामध्ये कधी कधी रागाच्या भरामध्ये अनावरतेने शिवी येते. अनावरतेने कधी कधी शिवी येते, आवडू शकत नाही आपण रागाच्या भरावर. पण संतांना या समाजाची अवस्था पाहिल्यानंतर त्याला राहवलं नाही. आणि राहवलं नाही आणि विचार करू लागले, महाराज खरंच या समाजाचं कसं होईल. ज्या पद्धतीनं जीवनामध्ये वागायला पाहिजे त्या पद्धतीने हा समाज जर वागला नाही तर यांची काय गती होईल. कोण विचार करते बरोबर. जन्म देणारी आई सुद्धा विचार करत नाही, लक्षात ठेवा. जन्म देणारा बाप सुद्धा विचार करू शकत नाही. किंबहुना कधी कधी देवही विचार करणार नाही. कारण दोघांच्या बोलण्यातला फरक आहे. देव म्हणतोय यायचं असेल तर या. देव काय म्हणतो, यायचं असेल तर या. संत म्हणतात यायचं असेल तर नाही, याच तुम्ही. याल तरी यार लागे. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर माझं काही बिघडत नाही. देव म्हटला माझं काही बिघडत नाही. पण संत बोलताना मात्र असं बोलले, यारे यारे लहान थोर. दोघांच्या बोलण्याचा फरक किती आहे. आणि या भावनेतून तुकोबारांच्या अंतःकरणाला हा फुटलेला पाझर आहे. पाझर जाता जाता आणखी विचार आपल्याला विचारात येता येईल. गुरुहरी साखरे महाराज नेहमी सांगत असतात, खरंच संतांच्या करुणेला फुटलेली वाचा म्हणजे अभंग. संतांच्या करुणेला फुटलेली वाचा, त्यांची करुणाच बोलायला लागली. हो संतांची ती करुणाच बोलाली. आणि ती बोलली, अशी बोलली की अभंग कधीही भंग न पावणारे बोलली. हो पुष्कळ बोलली. त्या पुष्कळ पैकी एक विचार आपल्या अभंगातून थोडासा करायचा आहे. आणि या अभंगातून तुकोबाराय समाजाच्या विषयी आपल्या अंतःकरणातून निर्माण झालेले भाव प्रगट करतायत. काय महाराजांना नेमकं म्हणायचं आहे. महाराजांची एवढीच इच्छा आहे समाजाविषयी, समाज हा अधोगतीला जाऊ नये. समाज हा अधोगतीला जाऊ नये. गती, अधोगती आणि उत्तम गती आणि पूर्ण गती. पहिला शब्द काय, गती. दुसरा शब्द आहे अधोगती. त्याच्या पुढे तिसरा शब्द काय, उत्तम गती. आणि चौथा शब्द आहे पूर्ण गती. संतांची तळमळ आहे की खरंच हा समाज अधोगतीला जाऊ नये. अधोगतीला जाऊ नये. मग अधोगतीला जाऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे. थोडंसं डोकं जाग्यावर ठेवून वागलं पाहिजे. वेद सांगतो, शास्त्र सांगतो, त्या पद्धतीने वागलं पाहिजे. त्या पद्धतीने जर तुम्ही वागाल तर तुम्ही चांगल्या गतीला जाल. उत्तमाची गती
गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. महाराज म्हणतात आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपण मनुष्ययोनीमध्ये जन्माला आलो. मनुष्ययोनीमध्ये जन्माला आलो म्हणजे आमची तुमची व्यवस्था आता चांगल्या गतीला जाता येत आपल्याला. आता खालच्या गतीला जायचं नाही. बरोबर. पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी चढता क्रम. एकाच वर्गात किती वर्ष बसायचं? बसलं तर हरकत नाही, पण मागे यायचं नाही. बरं, पुढं पुढं गेलं पाहिजे. पुढं पुढं गेलं पाहिजे. जसं शिक्षणामध्ये पुढं पुढं गेलं पाहिजे तसं आम्हा तुम्हाला आतापर्यंत नको नको ते जन्म मिळाले. नको नको ते जन्म मिळाले. महाराज म्हणतात आता जो मिळालेला जन्म आहे ना, याच्यातून मात्र आता आपण खालच्या जन्माला जायचं नाही, वरच्या जायचं. मान्य ना? सहावीतून पाचवीला कोणाला यावं असं वाटतं का? मग सहावीतून जर पाचवीला कोणाला यावं असं वाटत नाही तर मानव युनितून पुन्हा पशु युनित व्हावं असं कोणाला वाटेल का? सोपा प्रश्न आहे. पण महाराज म्हणतात त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करावा लागेल. नुसतं वाटून उपयोगाचं नाहीये. वाटून उपयोगाचं नाही. आपल्याला वाटतं खरंच शरीर सुधारलं पाहिजे, पण सुधारलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे ना. व्यायाम केला पाहिजे, सुधारलं पाहिजे. अंगात ताकद आली पाहिजे असं वाटतंय, पण व्यायाम न करता आलं पाहिजे असं वाटतंय. तुमचं ते नातं आहे 3 वर्षाचं. ते म्हणते मला मी सुधारलो बरं का थोडं. म्हणते ते बारीकच आहे, माझी बॉडी सुधारली म्हणते. ते गमतीनं कौतुकानं म्हणते. मग त्याला म्हणतात अरे सुधारण्याकरता खायला लागतंय. ते नुसतं बिस्किट खाते, खाऊन सुधारायचं म्हणून म्हणतोय ते गमतीनं. त्याला काय कळत नाही. तसं आम्हाला सुद्धा वाटतं आपण सुधारलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं म्हणून उपयोग नाही, त्याकरता प्रयत्न केला पाहिजे. आता अधोगतीला जायचं नाही. आता अधोगतीला जायचं नाही. आपण सगळं हे ठेचा खात खात इथं आलोय. बरं, त्या पाण्याला वाटतंय. पाण्याला ज्या दिवशी ते समुद्राला जाऊन मिळतं ना, ते विचार करते फार मी घाणीतून आलो. बरं, फार घाणीतून आलो. कोण समुद्राला जाण्याकरता ते पाणी पावसाचं खाली पडते, खाली पडून ते जमिनीवरती आदळतंय. आदळल्यानंतर त्या जमिनीवरती माती आहे, त्या मातीला घेऊन गटारीत जातंय. गटारीत जाऊन त्या गटारीत आलेली गावाची घाण घेऊन ते ओढ्याला जाते. त्या ओढ्याच्या घाणीत ते नदीला जातंय. नदीला जात ती समुद्राला जाते. समुद्राला जाते. त्या दिवशी ते स्वच्छ होते. ते विचार करताय आता पुन्हा या घाणीत जायचं नाही. बरं, पण त्या समुद्राचं बाष्पीभवन होतंय. बाष्पीभवन झालं की ते पुन्हा वर जाते आणि पुन्हा खाली आदळते. हीच अवस्था आमच्या तुमच्या जीवनात. शरला सागर गंगा आपण शिखे आपणाशी. आपण जीवदशेला आलोय. आता जीवदशेला आलं म्हणजे तर जीवदशेतून आपल्याला शिवदशेला जायचं आहे. पण शिवदशेला गेल्यानंतर पुन्हा जीवदशेला यायचं नाही. पण महाराज म्हणतात त्या दशेला जाण्याकरता काहीतरी करावं लागेल. काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात फार काय करावं लागत नाही. फार काय करावं लागत नाही. या चांगल्या गतीला जायचं असेल
तर काय नाही म्हणतात, थोडीशी साधना करावी लागते. आणि ती साधना साधी सोपी सरळ आहे. आणि ती आज आपण जीवनामध्ये केली पाहिजे. कशा करता केली पाहिजे? जेणेकरून आपल्या जीवनाला पुन्हा अधोगती प्राप्त होऊ नये. आणि ही अधोगती समाजाला प्राप्त होऊ नये असं वाटतं, पण समाज त्याच्याकरता काहीच करायला प्रवृत्त नाहीये. आणि काहीच करायला प्रवृत्त नाही तेव्हा महाराजांना वाटलं, बाबांनो जे करायला पाहिजे ते जर तुम्ही नाही केलं तर तुमचं काय होईल याची मला चिंता वाटते. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेमो. महाराज म्हणतात जे जीवनामध्ये करायला पाहिजे ते नाही केलं तर या समाजाचं काय होईल, नेमकं काय होईल मला म्हणतात सांगता येत नाही. नेनो शब्द हे होऊ नये तळमळ आहे, पण काय नेमकं सांगता येईल म्हणता तुम्ही. त्या कुबेराचे 2 पुत्र सरोवरामध्ये विवस्त्र स्नान करत होते. विवस्त्र स्नान करत होते आणि योगायोगाने नारद महर्षी तिथून चालले होते. आणि त्या नारदांची सददृष्टी त्यांच्याकडे गेली पण त्यांना त्याची लाज वाटली नाही. नारदांना ते राहवलं नाही. सांगितलं तुम्ही वृक्षाच्या जन्माला जा. वृक्षाच्या म्हणजे काय केल्यानंतर काय होईल सांगता येत नाही, याच्याकरता मी सांगावं. विचार करा आज काय चाललंय समाजामध्ये. मर्यादा कोणी पाळायला तयार नाही. आणि ते दोघं विमला अर्जुनाच्या वृक्षाच्या रूपाने जन्माला आले. काय वागण्याचं तारतम्य सोडलं, वागण्याचं तारतम्य सोडलं, परिणाम वृक्षाच्या जन्माला गेली. कुठल्या जन्माला सांगता येईल. ज्यांनी वागण्याचं तारतम्य सोडलं ती वृक्षाच्या जन्माला गेली. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर खाण्याचं तारतम्य सोडलं तर कोणत्या गतीला जाईल हे मला सांगणं अवघडच आहे.
म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं, अरे बाबांनो, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय, तेव्हा हे डोक्यातलं टेड मार्क काढून टाका. सोमवार हा शंकर भक्ता करताय आणि एकादशी ही विष्णू भक्ता, हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. लोक म्हणतात आम्ही काय वारकरी आहे एकादशी करायला, मग काय जनावर न करायला? जनावर एकादशी करतंय, कुठलं व्रत करतंय का? अरे व्रत माणसाने नाही करायची तर कोणी करायची? पण आम्हीच कल्पना केल्या, आम्ही काय देवाचे भक्त आहे का? कोणी तुम्ही कोणाचे भक्त? अरे कोणा करता हे व्रत सांगितले? या शरीराला काहीतरी नियम पाहिजे, लक्षात ठेवा. या शरीराला काहीतरी नियम पाहिजे. हा नियम सोडून वागण्याकरता हा मनुष्य जन्मने, लक्षात ठेवा. याला काहीतरी बंधन आहे आणि ती बंधनं जीवाने पाळली पाहिजे. जीवाने पाळली पाहिजे. मग तू कोणी असो, मग त्या जीवाने काय जीवनामध्ये पाळावं? महाराज म्हणतात, फार काय पाळण्याचा प्रयत्न करू नका, एकच पाळण्याचा प्रयत्न करा. या संपूर्ण विश्वाचा विचार केला तर या विश्वाचा निर्माता कोण आहे? भगवान विष्णू आणि भगवान शिव. या संपूर्ण विश्वाचा तो नियंता आहे. ह्या दोघांच्याच सत्तेने करण्याकरता शब्द वापरतो. हे दोघे नसून दोघे एकच आहे. दोघे दोन नसून एकच आहे. यांच्या सत्तेवरती, यांच्या नियंत्रणावरती या पूर्ण विश्वाचा व्यवहार चाललेला आहे. त्यांना माना म्हणजे काय? त्यांना मानायचं असेल तर त्यांची पूजा करावी लागेल आणि त्यांचं व्रत करावं लागेल. पतीला मानायचं म्हणजे काय करायचं? पतीचा फोटो मोबाईल मध्ये ठेवायचा. पतीला मानायचं म्हणजे काय? अहो, पतीला मानायचं म्हणजे पतिव्रता धर्माचं पालन करायचं. पतीला मानायचं म्हणजे पतिव्रता धर्माचं पालन करायचं. हा, जी पतिव्रता धर्माचं पालन करते, समजावती पतीला मानते, ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली तर तुकोबाराय म्हणतात, जे एकादशी आणि सोमवार व्रत करतात तेच देवाला मानतात. आपण कोणाचे? आपण देवाचे. पण कधी त्याला जे मान्य आहे ते मानलं तर, त्याला जे मान्य आहे ते मानलं तर, मग त्याला काय मान्य आहे? त्याला एवढंच मान्य आहे, आम्ही सांगतो तेवढं जीवनामध्ये स्वीकार. नाम जीवन व्रतस्थ ठेवा, स्वैर ठेवू नका. हा, विश्वाला स्वैराचारापासून, स्वैरबंधनापासून बाजूला करण्याकरता ही व्रत आहे बरं का. दुसऱ्याच्या मागं कारण नाही. स्वैर जीवन माणसाने वागू नये. हो, स्वैर जीवन वागू नये. तुम्ही जनावर जर रस्त्याला सोडल्या ते रस्त्याला काहीतरी इकडं तिकडं बघतच जाते. बघत जाते. रस्त्याला गेल्यानंतर याच्या बांधावरचं खा, त्याच्या बांधावरचं खा, प्रत्येकाच्या बांधावरचं खातच जाते. म्हैस. आम्ही सुद्धा घरातून निघालो की बेळगावला जाऊपर्यंत, बेळगाव निघालो घरातून, रस्त्यात जे जे खायला भेटेल ते खातच जातात. कुछ तुम समजो, कुछ हम समजो. मग ते फार खाते म्हणून माणसं काय करतात, शेवटीला मुष्की घालतात. मुष्की
मुष्की घालतात. ती मुष्की घातलं तर ते जाण्याचा प्रयत्न करतं, पण त्या मुष्कीतून ती जीभ बाहेर येत नाही. तसं मुष्की म्हणजे माळ समजू नका बरं का. त्याच्यातूनही माणसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतातच. सांगण्याचा भाव आहे जीवन व्रतस्थ जीवन जगलं पाहिजे. हा संपूर्ण विश्वाचा विचार मांडत असताना तुकोबरा म्हणतात हरी आणि हर हे संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे. या जगताचं अधिष्ठान आहे आणि या जगताचं हरी आणि हर जे अधिष्ठान आहे त्या देवतेचं व्रत आपण जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. विष्णूचं व्रत आहे एकादशी आणि शिवाचं व्रत आहे सोमवार. हे व्रत केलं पाहिजे. आणि हे व्रत जर केलं तर महाराज म्हणतात आपल्याला गती चांगली प्राप्त होईल. आपल्याला गती चांगली प्राप्त होईल. पण महाराज म्हणतात कोणीच करायला तयार नाही. एकादशी व्रत सोमवार न करीती, अशी त्याची संगती नाही का. एकादशी करतात पण सोमवार करत नाही, कोण त्यांची गती होईल असं नाही त्याचा. एकादशी व्रत सोमवार न करती, एकादशी न करती आणि सोमवारी न करती, त्यांचं काय होईल काय नेमून म्हणतात महाराज. असं कुठं त्यात लिहिलं नाही. तुम्ही बघा तुकोबारांची गाथा काढा, शास्त्र करा, मंगळवार करा, बुधवार करा, गुरुवार करा, शुक्रवार करा, शनिवार करा, रविवार करा. कुठं सांगितलं? कुठं सांगितलेलं नाहीये. आम्ही का करतोय? माणसं जातात भटजीकडे, भटजी महाराज मुलाचं लग्न जुळलं ना. भटजी सांगतात त्याच्या मागं गुरु लागलाय, गुरु. मग गुरुवार केला पाहिजे. काय पाहिजे? गुरुवार केला पाहिजे. माणसं जातात भटजी महाराज घरात काही सरळ नाही. भटजी सांगतात शनी लागलाय, शनिवार केला पाहिजे. ह्या माता जातात जोगवा मागणाऱ्यांच्याकडे, आई आमच्या घरात चांगलं नाही, ते मंगळवार करत. ही सगळी व्रत आम्ही तुम्ही आमच्या तुमच्या सकाम भावने करता निर्माण केलेली आहे बरं का. ही व्रत करू नका असा त्याचा अर्थ नाही बरं का. मी उपेक्षा बुद्धीनं बोलत नाही बरं का, लक्षात ठेवा. नंतर तुम्ही जाताना माझ्या नावानं बोट मोडत जा. बोट कधी मोडावीत? कधी बोलतात बोट? चांगलं कीर्तन केलं म्हणून माझ्या नावानं मोडा, वाईट बोललं म्हणून बोलू नका. चांगलं वागलं की बोट मोडतात, अशी बोलतात. उपेक्षा बुद्धीने मी बोलत नाहीये. हा संतांचा काय भाव समाजाकरताय तो प्रगट करतोय. जी व्रत केल्यानंतर ही व्यवहारातली तुम्ही किती जरी व्रत केली तर तुमचं दुःख संपणार नाही. त्या कालावधीत हो. पण जी व्रत सांगितली ती जर व्रत जीवनामध्ये केली तर या व्रताने अंतःकरणाची शुद्धी होईल. अंतःकरणाची शुद्धी होईल. आणि अंतःकरणाची शुद्धी ज्याच्या जीवनामध्ये होते कालांतराने त्याच्या जीवनामध्ये परमार्थाची वृद्धी एवढी होते, एवढी वृद्धी होते, त्याला कधीतरी असं वाटतं काही मी उद्धार पावेल करील नारायण ऐशे तुम्ही सांगा संत करा समाधान. आणि अशा अंतःकरणाची वृत्ती निर्माण झाली तर समजावं आता हा चांगल्या गतीला जाईल, चांगल्या नव्हे पूर्ण गतीलाच प्राप्त होईल. पण हे कोणी आज करायला तयार नाही. कोण यांची गती होईल नेनो. महाराज म्हणतात खरंच ही व्रत जर जीवनामध्ये आपण नाही केली तर महाराज म्हणतात आपण कोणत्या गतीला जाऊ सांगू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून ह्या गतीला आपण मनुष्य आल्यानंतर पुन्हा अधोगतीला जायचं नाही. लक्षात ठेवा.
अधोगतीला जायचं नाही. तेव्हा या भगवंतांनी जी आपल्याला आमच्याकरता तुमच्याकरता जी व्रत सांगितली त्या 2 व्रताचा प्रामुख्याने विचार मांडलेला आहे. वेळेच्या अभावी मला काय फार सांगता येईल असं मला वाटत नाही. थोडासा भाव प्रगट करतो. एकादशी व्रत आणि सोमवार व्रत आहे. हे हरी आणि हराचं व्रत आहे. आणि हरी आणि हर हे 2 नाहीत बरं का. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. मग त्या दोघांची व्रत आपण करत असताना पहिल्यांदा एकादशी सांगितली ती 15 दिवसातून एकदा येते. 15 दिवसातून एकदा येते. लोक म्हणतात महाराज आम्ही करतोय फक्त महाशिवरात्र करतो. काय करतो? महाशिवरात्र करतो. कारण सांगितले महाशिवरात्र केली की सगळ्या एकादशी केल्याचं पुण्य मिळतंय. बरं आम्ही एकच करतोय असं नाही. बरं त्यात शब्द आहे महाशिवरात्री. महा तो पर्व काय? पर्व काय? एकादशीचं वर्णन करताना असं वर्णन केले. एकादशीच अन्नपान जो करी भोजन स्वान विष्टे ते समान अधम जनते ऐका. तुकोबाराय म्हणतात एकादशीला जी माणसं अन्न खातात ती अन्न नाहीये. पशुची विष्ठा सांगितली. विष्ठा ते अधम लोक आहेत. अधम लोक आहेत लक्षात ठेवा. म्हणून मी आरंभाला सांगितलं माळ घातली त्यांनीच एकादशी करावी ही जे आपण मनामध्ये ठरले ना. म्हणून मी पहिल्याच्या बोलला टेल मार्क. लोकांची धारणा काय? अहो वारकऱ्या करता एकादशी आहे. वारकऱ्या करता एकादशी अजिबात नाही. सर्वांच्या करता आहे. त्यात वारकऱ्याने ती केलीच पाहिजे. सर्वांच्या करता एकादशी. एकादशीला अन्न सेवन करू नये. तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटा. डॉक्टरांचं मत आहे 15 दिवसातून एक उपवास केला पाहिजे. 15 दिवसातून एक उपवास केला पाहिजे. 15 दिवसातून एक उपवास केला तर आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य चांगलं राहतं. बघा दुसरं गमतीने सांगतो. समजा एखाद्याने फार खाल्लं. एवढं खाल्लं बिघडलं. डॉक्टर म्हणतात दिवसभर काय खाऊ नका. बरं दिवसभर आता काय खाऊ नका. दुसऱ्या दिवशी पोट जाग्यावर येतं. ज्या खाण्याने पोट बिघडलं ते बिघडलेलंच पोट जाग्यावरती येण्याकरता डॉक्टरचा उपाय काय? काही खाऊ नका. मान्य आहे की नाही? जे आरोग्य चांगलं राहण्याकरता उपवास सांगितला. बरं मग आरोग्य चांगल्याकरता हा उपवास सांगितला. पण हा उपवासच उपासना म्हणून जर केला तर आपल्याला तो चांगल्या गतीला नेईल. दोन्हीतला भाव वेगळा आहे. आरोग्य चांगला राहण्याकरता उपवास आणि उपवासालाच आपण उपासना समजून जर केली तर महाराज म्हणतात आपली अधोगती न होता चांगली गती आपल्याला प्राप्त होते. म्हणून एकादशीला अन्न सेवन करू नये एवढाच मुद्दा म्हणतो. एकादशीचं फार विस्तार मानलेला आहे. आणि त्या दिवशी नामस्मरण करावं. असं मौन धारण करावं. बरं का ज्या ज्या दिवशी आपण व्रत धारण करतो त्या दिवशी आपण माणसाने काय करावं? मौन धारण करावं. माणसं नेमकी उपासा दिवशी जास्त बोलतात. उपासा दिवशी जास्त बोलतात. ते बघा लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा सांगतात. आणि ते सांगतात पूजा होईपर्यंत उपवास करायचा. उपवास करायचा. नवे नवे पूजा होईपर्यंत उपवास करावा नाही. लग्न होईपर्यंत सुद्धा अक्षता पडेपर्यंत सुद्धा त्यांना काय खायचं नाही. सांगू
जिच्या बरोबर आयुष्यभर ती आपल्या बरोबर नांदावी म्हणून जर तुम्ही जर त्या दिवशी उपवास करताय, बरोबर आहे ना, या आयुष्यभर आपल्या बरोबर नांदावी म्हणून जर उपवास करताय, तर माझं मत आहे आपल्या घरामध्ये देव नांदण्याकरता उपवास का करू नये? का करू नये? देव नांदावा का बायको नांदावी? बायकोही नांदावी, पण त्याच्याबरोबर देव नांदावा. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. त्या व्रताचं महत्त्व आहे म्हणून ते मौन धारण करावं, अन्न सेवन करू नये असं एकादशी व्रताचं महात्म्य आहे. आणि सोमवार व्रताचं सांगितलंय एक भुक्त, बरं, एक भुक्त. हा, एकादशीला अन्न सेवन करायचं नाही. मग एकादशीचं व्रत कधी सोडायचं? सूर्योदयाला. सूर्योदयाला. हा, एकादशीला काहीच करायचं नाही, फराळ सुद्धा करायचा नाही. फलाहार. काय? फलाहार. त्या फलहाराचा अपभ्रंश फराळ झाला. मूळ शब्द काय? फलाहार, पण त्याचा अपभ्रंश काय झाला? फराळ. माणसाने फलाहार सोडून दिला आणि फराळाचे जेवढे प्रकार वाढले, म्हणून एकादशीला फराळ नाही, फलाहार. आणि ते एक टाइम बरं का, फलाहार करायचा. मौन का ठेवायचं? फलाहार त्याशी अन्न नसतं. बोलण्याने माणसाला शक्ती खर्च होते आणि शक्त खर्च झाली की अशक्तपणा येतो. आणि तो येऊ नये, आरोग्य बिघडता कामा नये, आरोग्य चांगलं राहावं, शक्ती खर्च होऊ नये, वाया जाऊ नये, याच्याकरता मौन धारण करा. आणि सूर्योदयाला ते व्रत सोडावं. काही काही माणसं रात्री 12ला सोडतात. का दिवसभर काय खाल्लेलं नसतं? एकादशीला झोप लागत नाही, एकादशीला झोप लागत नाही, एकादशीला झोपायचंच नसतंय. एकादशीला झोपायचंच नसतं. एकादश करायच्या दिवशी नामस्मरण केलं करायचं, त्या दिवशी वैराग्य धारण करायचं. रात्र पूर्ण जागून काकडा करूनच, काकडा आरती होईपर्यंत सांगायचं फोडणी झाली पाहिजे सकाळी. काकडा झाल्या तुम्ही उपवास सोडला की संपलं. बरं, एकादशी व्रत आहे. सोमवार व्रत त्याच्यापेक्षा सोपं आहे, एक भुक्त. आता सोमवार एक भुक्त म्हणजे एक टाइम जेवावं. ते दुपारी जेवा का संध्याकाळी जेवावं? दुपारी. पण लोक म्हणतात संध्याकाळी उपवास सोडावा, दिवे लावल्यावर. चुकीचं आहे. दिवे लावल्यानंतर उपवास सोडायला तो, अहो दिवे लावताना जेवू नये. दिवे लावताना जेवू नये बरं का. का म्हणतात लोक? म्हणतात संध्याकाळी लक्ष्मी येते, आलेल्या लक्ष्मीचं स्वागत करत बसायचं, तिच्या पुढे खात बसायचं. म्हणून सोमवार व्रताचं वर्णन केलंय. 2 प्रहरानंतर तो उपवास सोडा. 2 प्रहर, 1 तासाचा, 3 तासाचा एक प्रहर, 6 ते 9, 9 ते 12. 2 प्रहरानंतर उपवास सोडा. संध्याकाळी काही खायचं नाही, काही खायचं नाही. मग झेपत नाही, फलाहार घ्या. काय घ्या? फलाहार घ्या. तिथंही फलाहाराचा अपभ्रंश फराळ झाला. तिथंही अपभ्रंश फराळ झाला. हा, सोमवारला संध्याकाळी काही खाऊ नये. मग आम्ही काय करतोय? खेड्यामध्ये पद्धत पडल्या बरं का, सांगतो तुम्हाला. खेडोपाडी लोक सोमवार करतात, पण संध्याकाळी झोप लागत नाही. माणसं दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी उपवास होतात. ही एक रूढ पडलेली आहे. काय? खेडेपाड्यामध्ये रूढ पडलेली. महाराज आमच्या गावात सगळे पिढ्या सोमवार संध्याकाळी सोडतात. का? पिढ्यांनी शिकवलं संध्याकाळी नाही खाल्ला तर झोप लागणार नाही म्हणून.
अन्न नसेल तर झोप लागत नाही. म्हणून खेड्यामध्ये दिवसभर काम केलं जातं, शिंदेलं असतं शरीर, आणि शिंदेल्या शरीराला अन्न खाऊ घातलं की आळस निर्माण होतो. आळस निर्माण झाला की आपोआप डोळे जागतात, आपोआप डोळे जागतात. काय करावं लागतं नक्षत्र. मग त्याही दिवशी एक भूक करावं आणि त्या भगवान शंकराचं स्मरण करावं, एकादशीला विष्णूचं स्मरण करावं आणि सोमवारला भगवान शंकराचं स्मरण करावं आणि ते पुन्हा मंगळवारी सकाळी मग उठल्या खाल्लं तरी चालतं. व्रत आहे, या पद्धतीने व्रत केलं पाहिजे. का केलं पाहिजे? हरी आणि हर हे दोन नसून एकच आहे आणि संपूर्ण ते विश्वाचं अधिष्ठान आहे. महाराज म्हणतात ते असून सुद्धा समाज हे करण्याकरता प्रवृत्त नाही आहे. आणि करण्याकरता प्रवृत्त नसल्यामुळं जर ही व्रत ह्या समाजाने नाही केली तर महाराज म्हणतात कोण यांची गती होईल नेनो. जी व्रत सांगितली ती व्रत नाही केली तर काय यांचं होईल? महाराज म्हणतात मी सांगू शकत नाही, त्याचा अनुमान करू शकत नाही, अनुमान करू शकत नाही. काय म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं. वृक्षाच्या जन्माला गेले, वृक्षाच्या जन्माला गेले अशी कितीतरी प्रसंग आहे. अहिल्या नावाची महान पतिव्रत होऊन गेली. तिच्या जीवनामध्ये व्रतभंग घडला. काय घडला? व्रतभंग घडला. ती पतिव्रता काय झालं? अहिल्याचा विवाह ठरला आणि त्या विवाहामध्ये पण होता जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालेल तिलाही अहिल्या दिली जाईल. पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालेल त्याला अहिल्या दिली जाईल. सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली. फार सुंदर होती अहिल्या, राजकन्या होती. आणि योगायोगाने तो पण लावला होता आणि तो पण जिंकला होता कोणी? गौतम ऋषी. त्या अहिल्याच्या बापाकडे गेला, सांगितलं बघा मी 3 वेळा प्रदक्षिणा घातलेली आहे पृथ्वीला. कशी घातली सांगा म्हणे. त्याने सांगितलं हे बघा मुखी गायीला 3 वेळा प्रदक्षिणा घातली की पृथ्वीची 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. दोमुखी म्हणजे 2 तोंडाची नव्हे. दोमुखी म्हणजे ती गाय व्याला सुरुवात होते त्यावेळी त्या वासराचं तोंड बाहेर आलेलं असतं. आणि त्या काळामध्ये देशी गायचं जर्शी नव्हे. ती गाय व्यायला सुरुवात झाली की त्या गायीला ओल्या कपड्यासहित 3 प्रदक्षिणा घालायच्या. 3 प्रदक्षिणा घातली की पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. 1 प्रदक्षिणा घातली की 1 पृथ्वीची प्रदक्षिणेचं पुण्य. आणि गौतम ऋषीने सांगितलं अहिल्याच्या बापाला मी हे केलेलं आहे, मला अहिल्या देऊन टाकलं. इंद्राला सहन झालं नाही. तिचावर डोळा होता इंद्राचा. ही पुराणातली अवस्था आहे. जी मला हवी आहे ती दुसऱ्याला दिली तर त्याला तर जळतंय अंतःकरणात जळतंय. इंद्राला जळजळ सुरू झाली, झोप लागेना. एवढी सुंदर मला मिळायला पाहिजे होती, ह्याला कशी काय मिळाली? म्हणून गौतम ऋषी बाहेर गेले असताना इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि अहिल्याला भेटायला गेला. त्याला वाटलं आपले पतीच आले. नुसता स्पर्श झाला. हे स्पर्श झाला आणि त्याच वेळेला गौतम ऋषी यायला. आल्याबरोबर गौतम ऋषी सांगितलं तू दगड होशील. मनुष्य देहाला प्राप्त झालेली
गेली दगडाच्या गतीला कोण? खुरपायला जाणारी नव्हे, नगरपालिकेत झाडू मारणारी नव्हे, एक राजकन्या तिच्या जीवनामध्ये व्रतभंग झाला. व्रतभंगाचा परिणाम अधोगती दगडाच्या गतीला प्राप्त झाली. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही जर व्रत नाही केली तर कोण त्याची गती होईल? महाराज म्हणतात मी सांगू शकत नाही. तेव्हा माझी तुम्हाला तळमळ आहे, खरंच तळमळ आहे. आणि त्या तळमळीच्या पोटी मी तुकोबाराय तुम्हाला सांगतो. म्हणतात महाराज म्हणतात तुम्ही हे आज व्रत करायला तयार नाही, याचा अर्थ तुम्ही आंधळे आहात, आंधळे. आणि ही व्रत करायला तयार नाही त्याची तुम्ही बहिर्मुख आहात. तेव्हा अशा लोकांना तुकोबाराय सांगतात माझी तळमळ आहे. आणि त्या तळमळीतून तुकोबाराय न राहल्याप्रमाणे अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात.
हृदय सकळ बहिर्मुख. महाराज म्हणतात हे कुणी करायला तयार नाहीये. काय करायला तयार नाही? त्या हरीच आणि हराचं व्रत केलं पाहिजे. मग ते व्रत करत असताना महाराज म्हणतात केवळ व्रत करून भागायचं नाहीये, त्या व्रताबरोबर त्याची उपासना केली पाहिजे. त्याची उपासना केली म्हणजे कमीत कमी त्या हरीला आणि हराला दिवा तरी लावला पाहिजे. महाराज म्हणतात कोणीही हरीला आणि हराला दिवा लावायला तयार नाही. सगळे दिवे वाढदिवसालाच लावायला लागले. हरी हराशी नाही बोट बरी वाती. कोण देवाला लावतंय? कुणी नवस केला असेल तर महाराज म्हणतात अरे त्याची उपासना करा, त्याची भक्ती करा. कमीत कमी त्या हरी आणि हराच्या समोर एखादा बोटा एवढी वात तरी लावा. पण ती कुणीही आज लावायला कुणीच देवाजवळ दिवा कोण लावते का? कुणीच लावत नाही. लक्षात ठेवा, नेम आहे. एकदा सकाळी दिवा लावला पाहिजे, एकदा संध्याकाळी दिवा लावला पाहिजे. आम्हाला सकाळी दिवे लावायला आठवण राहत नाही का? दिवा उगवल्यानंतर आम्ही उठतोय ना. सूर्य उगवल्यानंतर उठणारी माणसं देवाला दिवा लावणार कधी? हो, दिवा कधी लावत असतोय? तुम्ही मातावर कोणी लावताय का? तुळशीच्या समोर रोज दिवा लावायचा. कधी लावायचा असतो? पहाटे. आता उठतातच सूर्य उगवल्यानंतर ते दिवा लावून काय उपयोग आहे का? ती सवयच नाही, ते संस्कारच नाही. आणि संध्याकाळी दिवा लावा ही उपासना आहे. त्या हरी आणि हराच्या समोर महाराज म्हणतात कोणीही बोटवर वात लावायला तयार नाही. नको तिथं वाती लावायला लागलेत माणसं, नको तिथं दिवे लावायला लागले. त्याचा अर्थ महाराज म्हणतात ज्या देवा करता ही रोज दीप लावला पाहिजे. ह्या लावणं म्हणजे एक ती उपासना आहे, ती साधना आहे. आणि ती साधना आज कोणी करायला तयार नाही. महाराज म्हणतात हे जर आपल्या जीवनामध्ये नाही घडलं तर कोण त्याची गती होईल नेनो. काही होईल सांगतात नाही महाराज म्हणतात. आणि त्याच्या पुढे महाराज वर्णन करतात. समजा एवढंच नाही, ती भक्ती करत असताना महाराज म्हणतात खरंच आज ज्याच्या सत्तेवरती आपण जगतो त्या नारायणावरती प्रीती करा, प्रेम करा. प्रेम लक्षणात्मक भक्ती करा. जे प्रेम करायचं आहे ते देवावरती प्रेम करा. आणि महाराज म्हणतात आज देवाविषयी कोणाच्या अंतःकरणामध्ये प्रेम राहिलेलं तुका म्हणे नाही नारायण प्रीती. कुठे गेली प्रीती सगळी आपली? सगळी संसारावरती. माणसं संसारावरती प्रेम करतात, मुलावरती प्रेम करतात, मुलीवरती प्रेम करतात, पत्नीवरती प्रेम करतात, गाडीवरती प्रेम करतात, घरावरती प्रेम करतात, कुत्र्यावरती प्रेम करतात, मांजरावरती प्रेम करतात. आमच्या आश्रमात एक नवरा बायको होते, त्यांना मूल नव्हतं. आणि ते मुंबईला रिटायर झाल्यानंतर आनंदीत आले राहिला. त्यांनी वेळ जात नव्हता कुत्र पाळलं. आणि ते कुत्र त्यांच्याबरोबर ते आश्रमात यायचं पाठाला. त्याला की आमच्या आश्रमात एक कुत्र होतं. ते हे बघून त्याला गुरुगुरु करायचं. ते गुरुर केले की आम्ही विद्यार्थी त्या कुत्र्याला दगड मारायचा. आमच्या कुत्र्याला दगड का मारला म्हणून त्यांना राग यायचा. नाही नारायणी प्रीती. कशावरती प्रेम आहे हो कडगावकर? यांच्या घरात रोज गादीवर झोपतंय. देवावरती प्रेम करायला कोणी
तयार नाही. महाराज म्हणतात जी माणसं देवावरती प्रेम करत नाहीत आणि जी माणसं नासक्या पदावरती प्रेम करतात, महाराज म्हणतात त्यांचं काय होईल नेम. आणि हे ज्यार्थी ही माणसं करायला तयार नाही त्यार्थी महाराज म्हणतात ही माणसं अज्ञानी आहेत. अज्ञानी आंधळे. आंधळ कोणाला म्हटलं? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. क्षेपक आहे का तुम्हाला? पण आलं ओघाने दिलं पण जागी करून दिले. क्षेपक आहे. जी देवाला विसरली ती आंधळी. देवाला विसरली ती आंधळी. महाराज म्हणतात हे देवाच्या बाबतीत आज कोणी करायला तयार नाहीत, तेव्हा हे जन आंधळ आहे. पण यांचा आंधळेपणा गेला पाहिजे. आणि जी माणसं विषयावरती प्रेम करतात ती बहिर्मुख आहे. देवावरती प्रेम करण्याकरता अंतर्मुख व्हावं लागतं. तेव्हा हा समाज जो आंधळा आहे, जो बहिर्मुख आहे, आंधळा असलेला सज्ञान डोळस झाला पाहिजे आणि बहिर्मुख असलेला अंतर्मुख झाला पाहिजे. ही आमच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख ज्ञानेश्वर. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.